नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहता एलएस मराठी। पाहूयात काही विशेष घडामोडी। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीत खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुनील तटकरे यांच्यासह आदी नेते उपस्थित। मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे साडू दादासाहेब खिंडकर 13 महिन्यांनंतर तुरुंगाबाहेर। खिंडकरांनी तरुणांना मारहाण केल्याचा व्हिडिओ झाला होता व्हायरल। माझ्या विरोधात षडयंत्र रचलं होतं, खिंडकरांची प्रतिक्रिया। नांदेडच्या लोहामध्ये राजेश्वर धनुरे या तरुणानं आपल्या भावाच्या मृत्यूनंतर गर्भवती वहिनीशी केला विवाह। तरुणासह त्याच्या कुटुंबाचं सर्वांकडून कौतुक। बीडच्या परळीत पत्नीच्या त्रासाला कंटाळून पत्रकाराची गळफास घेत आत्महत्या। आत्महत्याआधी तरुणानं फेसबुक पोस्ट करत आईची मागितली माफी। पत्नीवर आणि डॉक्टरांवर गंभीर आरोप। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षक पतीच्या जाचाला कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या। पोलिसात तक्रार दाखल होताच आरोपी पती संतोष मंत्रे फरार। पोलिसांकडून शोध सुरू। बीडच्या केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर अत्याचारानंतर पीडितेचा औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न। 2 आरोपींपैकी पोलिसांनी एकाला घेतलं ताब्यात, दुसऱ्याचा शोध सुरू। यवतमाळमध्ये रात्री धुरंधर चित्रपट पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाची धारदार शस्त्रानं निर्घृण हत्या। तरुणाची हत्या का करण्यात आली, पोलिसांकडून तपास सुरू। मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयानं मीरा रोड स्टेशनजवळील ऑर्किड डान्स बारवर मध्यरात्री टाकला छापा। पोलिसांकडून 16 तरुणींची सुटका। यातील 9 तरुणी बारमधील गुप्त कप्प्यात लपवलेल्या अवस्थेत आढळल्या। या ठिकाणी अवैध धंदे सुरू होते का, पोलिसांकडून तपास सुरू। मीरा भाईंदरमध्ये दुचाकीला कट लागल्याच्या किरकोळ वादातून टोळक्याची गुंडगिरी। बस चालकावर केला जीवघेणा हल्ला, परिसरात भीतीचं वातावरण। पुण्यातील चाकण औद्योगिक वसाहतीत किरकोळ वादातून कामगारास लाकडी दांडक्यानं बेदम मारहाण। मूळ बिहारचा असलेल्या कामगाराच्या तक्रारीनंतर 3 अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल। जालन्यात घनसावंगी तालुक्यात हायवाची दुचाकीला जोरदार धडक। अपघातात एका लाईनमनचा जागीच मृत्यू। हायवाच्या धडकेनं कैलास भालेकर तब्बल 100 मीटर पर्यंत फरफटत गेल्याची माहिती। आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत रहा एलएस मराठी। सत्याच्या पाठी, बातम्या सर्वांच्या सर्वांसाठी।